वनविभागाकडे 20 कोटी रुपये जमा करणार गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। वन्यजीव संवर्धन योजनेची ही अंमलबजावणी आहे। या प्रकल्पासाठी टीबीएम तंत्रज्ञानानं बोगद्याचं खोदकाम होणार आहे। गोरेगाव ते मुलुंड दरम्यान त्यामुळे वाहतूक कोंडी कमी करण्याचा हा उद्देश आहे। सायली उर्फ अलिजाचं हिंदू धर्मात पुन्हा प्रवेश आहे। अलिजाचे आरोप चुकीचे आहेत, गैरसमज आणि अफवा पसरवल्या जात आहेत। आथिफ तासेची आई गुलशन पटेलचा हा आरोप है। मतलब जिसको भी जो भी कुछ प्रॉब्लम आया वो हिंदुत्व और मैं तो ये सबको बोलना चाहूंगी कि हिंदू लड़कियों से शादी मत करो। हम माँ बाप को अगर जिंदा रखने का है तो कुछ भी बात का झगड़ा हुआ तो वो हिंदुत्व लेके आते बीच में। अरे मैं हिंदुत्व के बीच में ही पली बड़ी हूं और 300 करोड़ है ना लीगली कमाए हुए बाप दादा के। हम लोग शेतकारी है आके, हम लोग कोई चोर चकार नहीं ना, हमने कभी किसी को एक लाफा मारा है। हाँ, हमारे प्रॉपर्टी पे अगर कोई जबरदस्ती आएगा तो हम बिल्कुल सहन नहीं करूंगी मैं। बांगलादेशी सीमा ओलांडून येतात म्हणजे सीमा सुरक्षित नाही का? अंबादास दानवेंनी हा खोचक सवाल उपस्थित केलाय। हा विषय मोठा आहे। बांगलादेशी सीमा ओलांडून येतात, सीमा सुरक्षित नाही असं त्याला म्हणायचं का? पण हा एक प्रश्न आहे। त्याच्यामुळे बांगलादेशी गावोगाव घुसलेले, संभाजीनगरात सुद्धा बांगलादेशी आहे। बांगलादेशी फक्त मुंबईतच याच्यातला काही भाग नाहीये। बांगलादेशी काय पाकिस्तानी पण असतील काही, पण सीमा ओलांडून येतात कसे हा प्रश्न सरकारचं याच्यात अपयश आहे ना, केंद्र सरकारचं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।